हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. अध्यात्मज्ञान आहे. मग याने 6व्या अध्यायामध्ये 12व्या पासून आणि 15व्या श्लोकापर्यंत याने काय सांगितलंय की एकांत ठिकाणी बस, एक आसन लाव, त्याच्यावर चटई ठेव, त्यावर मृगाजीन अंथर, ते ना जास्त उंच असावं ना जास्त बुटकं, नाकाच्या अग्रस्थानी ध्यान लाव आणि तसे स्मरण कर. ध्यान लाव. हे जे स्मरण आहे, हा जो हठयोग आहे, हे याचे स्वतःचे आडाखे आहेत. हे वेदज्ञान नाहीये. तर गीतेमध्ये जिथे याने आपल्या स्तराचं अज्ञानाचं स्तोम माजवलं, त्याचा वेदांमधून निर्णय होईल. आणि त्यानंतर सर्वांचा जो मापदंड आहे, सर्वांना पडताळण्याचं जे ज्ञान आहे, तो सूक्ष्मवेद आहे. गॉड गिवन स्पिरिच्युअल नॉलेज आहे, जे परमात्मा स्वतः येऊन सांगतात. ज्याचा श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4 श्लोक नंबर 32 मध्ये स्पष्ट म्हटलंय की तो परमात्मा स्वतः येऊन आपल्या मुखकमलातून सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमध्ये यज्ञाची माहिती, धार्मिक विधींची माहिती सविस्तर पद्धतीने दिलेली आहे. आणि त्या अनुसार सर्व केले असता सर्व पापांचे क्षालन होते. आणि मग गीता ज्ञानदात्याने 2ऱ्या अध्यायाच्या 37व्या श्लोकापासून 38व्या श्लोकापर्यंत दुतोंडी गोष्ट सांगितली आहे. याने केवळ युद्ध लावून देणं हे उद्दिष्ट ठेवलं होतं. श्रीकृष्णाकरवी बोलत होता हा काळ. जसे तिथे हजरत मोहम्मद करवी शक्ती बोलत होती, त्याचप्रमाणे श्रीकृष्णाकरवी हा स्वतः येऊन प्रवेश करून बोलत होता. याने काय सांगितले की अर्जुन एकीकडे तर म्हणतो की तू कोणत्याही प्रकारची इच्छा न ठेवता आणि युद्ध कर. जय पराजयाची इच्छा सोडून आणि निष्काम भावनेने तू युद्ध कर. तुला पाप नाही लागणार. आणि परत लगेचच लालूच दाखवत आहे की जर तू पराजित झालास, जर मारला गेलास युद्धात, तर स्वर्गात जाशील. आणि जर तू युद्धात जिंकलास तर पृथ्वीवर राज्य करशील. तुझ्या दोन्ही हातात लाडू असतील. आता बघा, हा दुतोंडीपणा झाला. एकीकडे तर म्हणत आहे की कोणत्या जयापराजयाची इच्छा ठेवू नकोस, युद्ध कर. आणि मग लगेच लालूच दाखवतोय की जर तू हरलास, मेलास तू, तर स्वर्गात जाशील. आणि जर तू जिंकलास तर पृथ्वीवर राज्य करशील. तुझं काय नुकसान. तर हा ज्या प्रकारचा दुहेरीपणा आहे, ही याची स्वतःची भर आहे. हे वेदज्ञान नाहीये. तर गीतेमध्ये याने थोडेसे मिक्स केले आहे, जास्त बिघडवले नाहीये याने. पुढे मग आता जसे पवित्र जे बायबल आहे त्याला ओल्ड टेस्टामेंट म्हणतात. ओल्ड टेस्टामेंट म्हणजे जुना नियम. तो आहे जबूर. त्या जबूरच्या पहिल्याच अध्यायात क्रिएशन आहे, जेनेसिस. सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल लिहिलं आहे की परमात्म्याने 6 दिवसात सृष्टी रचली. 6व्या दिवशी त्याने मनुष्य तयार केला, प्राणी, सर्व जीवजंतूंची निर्मिती केली, मग मनुष्य निर्माण केला. आणि त्याला मनुष्याला स्वतःसारखे बनवले भगवानांनी. नर आणि नारी म्हणून त्यांची उत्पत्ती केली. तर मनुष्य, एकतर ही कॉन्सेप्ट क्लिअर होत आहे या पवित्र जबूरमधून, म्हणजे बायबलच्या ओल्ड टेस्टामेंटमधून, म्हणजे जुन्या नियमातून, ज्याला जबूर पवित्र पुस्तक तोरात आहे, जबूर नाही. तोरातच्या पहिल्या अध्यायात, पवित्र पुस्तक तोरातच्या प्रथम अध्यायात जेनेसिस लिहिला आहे. त्यामध्ये म्हणजे उत्पत्ती, सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल. त्यामध्ये लिहिलं आहे की 6 दिवसात सृष्टी निर्माण केली भगवानांनी. कसे कसे झाले, मग पहिला दिवस झाला, मग दुसऱ्या दिवशी हे रचले, मग तिसऱ्या दिवशी हे, चौथ्या दिवशी हे, 5व्या दिवशी ते. 6व्या दिवशी सर्व प्राण्यांची, आकाशातील पक्षी, पाळीव पक्षी, पृथ्वीवर सरपटणारे प्राणी, पशुपक्षी, जलचर, सर्वांची रचना केली. मग म्हणाले की मनुष्य निर्माण करूया.
मग परमात्म्याने स्वतःप्रमाणे स्वस्वरूपी मनुष्य निर्माण केला. यातून सिद्ध झाले की भगवान देखील मनुष्याप्रमाणेच आहे. हमारे ही उनिहार है, हमरा सिरजनहार. तर त्यानंतर भगवानांनी ज्यांनी सृष्टी निर्मिली आहे, क्रिएटरने काय सांगितले आहे की मनुष्यांसाठी छोटी छोटी रोपे आणि बिया असणारी रोपे आणि फळे फुले फळफळावळ यांच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही खायचं नाही. आणि अशाच प्रकारे इतर सर्व प्राण्यांसाठी सांगितलंय की गवतपाला आणि छोटी रोपे हा तुमचा आहार असेल. तर हे आहे त्यानंतर 6 दिवसात सृष्टी निर्माण करून क्रिएटर, सर्व सृष्टीचा मालक अल्लाहू अकबर, तो तर तख्तावर जाऊन विराजला, जाऊन सिंहासनावर बसला जिथे तो राहतो वरच्या लोकात. आणि हे ज्ञान यानेच सांगितले आहे, जो गीता ज्ञानदाता आहे, वेद ज्ञानदाता आहे, कुराण ज्ञानदाता आहे, त्यानेच हे सांगितले की त्या परमात्म्याने असे केले. तर तो आदेश आहे त्या कंप्लीट गॉडचा, पूर्ण परमात्म्याचा, अल्लाहू अकबरचा, की कोणी काही मांस नाही खायचं. फळं फ्रूट भरपूर, काजू बेदाणे, सफरचंद, संत्री. आता जसे गरीबदासजी म्हणतात कि बासमती चावल पकावे और घरत खांड टुक डार और गरीबदास करो बंदगी, ये कूड़े काम निवार. मांस का खाता, मांसासारखा कचरा खाता, त्याच्या ऐवजी बासमती तांदूळ शिजवा, त्यावर साजूक तूप आणि साखर घालून खा, काजू बेदाणे सफरचंद संत्री खा, अशी घाण खायला लागलात. तर सांगण्याचा मथितार्थ हा आहे की त्या अल्लाहू अकबरचा आदेश नाहीये मांस खाण्याचा. जर कुराण शरीफमध्ये किंवा पवित्र कुराण शरीफमध्ये किंवा कुठल्या पवित्र पुराणात किंवा कुठल्या पवित्र तोरात, जबूर किंवा इंजिलमध्ये म्हणजे पवित्र बायबलमध्ये, या 3ही पुस्तकांचा संग्रह म्हणजेच पवित्र बायबल आहे, यामध्ये पुढे जाऊन त्यानंतर सृष्टी रचनेनंतर जिथे भगवान 6 दिवसात सृष्टी रचून जो आदेश द्यायचा होता, विधान सांगायचे होते, बनवून सांगून निघून गेले. त्याच्यानंतर मग ते बायबलमध्ये लिहिलेले असो, कुराणात लिहिलेले असो किंवा पुराणात लिहिलेले असो, मांस खाण्याबद्दल लिहिले असेल, जनावर खाण्याबद्दल लिहिले असेल, तर अल्लाहू अकबरचा आदेश नाही येतो. तो तर या काळाचा आदेश आहे, या क्षरपुरुषाचा आदेश आहे, जो 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे, त्याचा आदेश आहे. आणि हा आपल्या कर्माचा नाशच करू पाहत आहे, आपल्याला बर्बाद करण्याची इच्छा बाळगतो. आणि आपला जो मूळ मालक आहे आपल्या सर्व जीवांचा, जीव हमारी जाती है, मानव धर्म हमारा, हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म नहीं कोई न्यारा. तर आपल्या सर्वांचा जो मालक आहे तो अल्लाहू अकबर आहे. म्हणजे तो अल्लाह कबीर, तो कबीर भगवान आहे, तो कंप्लीट गॉड, सर्व, तो पूर्ण परमात्मा. त्याचा आदेश नाहीये हे खाण्याचा. तर अशाच प्रकारे आपण ही पुस्तके, पवित्र ग्रंथ जे आहेत त्यांना पडताळायचंय. तर जो प्रसंग चालू आहे की त्या पूर्ण परमात्म्याच्या आदेशाचं उल्लंघन केल्याने जर नंतर आपण या काळ भगवानाची म्हणजे क्षरपुरुषाची, गीता ज्ञानदाता, कुराण शरीफचे ज्ञानदाता, बायबलच्या ज्ञानदात्याच्या आदेशाचे पालन करून जर आपण पुढे मांस सेवन केले किंवा त्या एखाद्या कुठल्या कुराणात किंवा पुराण बायबलमध्ये मांस आहाराबद्दल लिहिलं असेल, तर तो कंप्लीट गॉडचा आदेश नाही आहे, तो समर्थाचा आदेश नाही आहे. त्या तोरातमध्ये, बायबलमध्ये, ते ओल्ड टेस्टामेंटमध्ये म्हणजे जुन्या नियमांमध्ये क्लिअर झाले आहे की ज्या परमात्म्याने 6 दिवसात सृष्टी रचली, 7व्या दिवशी तो तख्तावर जाऊन बसला, तो अल्लाहू अकबर आहे, तो अल्लाह मोठा आहे. आणि त्याने सांगितलं आहे की मनुष्यासाठी केवळ छोट्या बिया असणारी रोपे आणि फळदार वृक्ष, नथिंग एल्स, जसे गहू, चणा, बाजरी, ज्वारी, मका हे खा, काजू, बेदाणे, सफरचंद, संत्री, भात ही डाळ खा आपली. त्याच्या पलीकडे काही आदेश असेल तर तो ह्या काळ भगवानाचा आहे, क्षरपुरुषाचा आहे, जो या 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे, जो आपल्याला भ्रमित करून ठेवतो, आपले कर्म दूषित करण्याचेच उद्दिष्ट ठेवतो. याच्या आदेशाचे पालन केल्याने आपण त्या पूर्ण परमात्म्याचे विधान तोडतो आणि अपराधी बनतो आणि मग आपल्याला शिक्षा मिळते.
जसे कोण्या एक SHOचा मित्र होता, कोणी शेतकरी म्हणजे गावकरी, आणि त्याला कोणी त्याचा शेजारी मित्र, शेजारच्या घरात राहणारा माणूस त्रास द्यायचा. त्याने त्याचा मित्र पोलिसाला म्हणाला की साहेब, एक माझा मित्र शेजारी आहे, तो मला खूप त्रास देत असतो, कोणत्याही गोष्टीला जुमानत नाही, मी खूप त्रासलोय. SHO म्हणाला त्याला फटकावून काढ, मी बघून घेईन, फोड टाळकं त्याचं. आता त्याने आपल्या SHO मित्राचा आदेश ऐकून आदेशाचं पालन करून आपल्या शेजाऱ्याशी तंटा करून बसला आणि भांडणात त्याला काठी मारली कानशिलावर, आणि लागताच तो त्याचा शेजारी मेला, तो मरण पावला. आता त्याला तोच त्याचा मित्र अरेस्ट करायला आला, कारण तो तर एक अधिकारी होता, त्याने बकवास केली होती की मार काठी, आणि त्या अधिकाऱ्याच्या आदेशाचे पालन करून त्या व्यक्तीने राजाचे विधान मोडले. राजाचे विधान होते की कोणी कोणाची हत्या केली तर त्याला मृत्यूदंड होईल. त्यामुळे ज्या व्यक्तीने त्या अधिकाऱ्याच्या आदेशाचे पालन करून आणि राजाचे विधान मोडून त्या व्यक्तीला ठार मारले, त्याला मृत्यूदंड झाला, त्याला फाशी झाली. तर पुण्यात्म्यांनो, तो अल्लाहू अकबर जो समर्थ परमात्मा आहे, त्याचं विधान असंख्य ब्रह्मांडांच्या वर आहे. सर्व या ब्रह्मांडांच्या वर, सर्व देवांच्या वर, सर्व गॉड्सच्या वर, भगवानांच्या वर आहे, गॉड्सच्या वर. हे इनकम्प्लीट गॉड्स, भगवान जे काही आहेत त्या सर्वांच्या वर यांचे विधान आहे आणि ते एकसारखे आहे. त्याचे विधान जर आपण या कुराण शरीफचे ज्ञानदाता, पुराणांचे ज्ञानदाता किंवा गीतेचे ज्ञानदाता किंवा बायबलचे ज्ञानदाता यांच्या आदेशाचे पालन करून आपण जर ते मोडले तर आपण दोषी होतो आणि आपल्याला शिक्षा मिळणार म्हणजे मिळणार. तर त्यामुळेच आपल्याला त्या संपूर्ण परमात्म्याचे विधान समजून घ्यावे लागेल. त्या परमात्म्याचे पूर्ण कंप्लीट स्पिरिच्युअल नॉलेज ते स्वतः सांगून गेले आहेत आणि ते या दासाकडे उपलब्ध आहे. त्यानुसार वागलात तर तुम्हाला संपूर्ण मोक्ष निश्चित मिळेल. आता जो प्रसंग चाललाय, परमात्मा म्हणालेत की जो नर गोसत खात है, सूक्ष्म वेदात सांगितले परमात्म्याने येऊन, जो नर गोसत खात हैं उनको प्रत्यक्ष राक्षस जान, या में संशय है नहीं, चाहे हिंदू खाओ चाहे मुसलमान. आता परमात्मा आपल्याला हे सांगू इच्छित आहेत की ही वाईट गोष्ट कोणीही करो, भले हिंदूंनी करो किंवा मुसलमानांनी करो, दोघेही अपराधी आहेत, कारण त्या परमात्म्यांचा आदेश नाहीये. मग सांगितलंय की मांस खावे सो ढेड सब और मद पीवे सो नीच. मद म्हणजे मदिरा, दारू पितात ते नीच. और कुल की दुर्मती पर हरे, राम कहे सो ऊंच. मांस खातात ते सर्व, मांस खातात ते नीच आणि मदिरा पितात ते नीच. मग कुणीही करत असू देत हे कृत्य, आणि जे भक्ती करतात त्या सर्वांच्या दुर्मतीचे हरण होते. ते सद्मार्गाला ग्रहण करून स्वतःचे कल्याण करून घेतात. आता आपण जो प्रसंग बघत होतो की आपली भक्ती कोणती असायला हवी आणि कुठे प्रमाणित आहे आणि कशामुळे आपला मोक्ष होईल, तो आपल्या या आजच्या सत्संगाचा मेन टॉपिक आहे. परंतु त्यासाठी आधी भूमिका सोबतच तयार करावी लागते. मर्यादा देखील सांगितल्या जातात आणि त्याचबरोबर ज्ञान देखील सांगितलं जातं. आता जो प्रसंग चाललाय की गीता जे वेदांमध्ये ज्ञान आहे ते गॉड गिव्हन ज्ञान आहे. श्रीमद भगवत गीतेमध्ये देखील गॉड गिव्हन ज्ञान आहे, कारण की जर 100 क्विंटल गव्हाच्या ढिगात आणि त्यात 10 ग्रॅम जरी खडे पडलेले असतील तर त्याला खडे नाही म्हटले जात, त्याला गहूच म्हटले जाते. तर श्रीमद भगवत गीतेमध्ये देखील थोडेसे खडे मिसळले आहेत. बाकी श्रीमद भगवत गीतेमध्ये जसे जे
ज्ञान आहे, म्हणजे ज्याला इन सिरीज सिस्टमॅटिक पद्धतीने जसे सांगितले गेले आहे, निर्णायक पद्धतीने, त्या प्रकारचे ज्ञान वेदात देखील नाहीये. वेदात ज्ञान तर वेदात ॲज इट इज आहेच, परंतु त्याला खूप विस्तृतपणे लिहिले गेले आहे. आणि हे वेद श्रीमद भगवद्गीता त्या चारही वेदांचा निष्कर्ष आहे. चारही वेदांचा निष्कर्ष आहे आणि त्यात खूप सिस्टमॅटिक पद्धतीने परमात्म्याने दया केली, हे सर्व काळाकडूनच वधवून घेतले. नाहीतर पुण्यात्म्यांनो, कोणी कुठे उभा असेल आणि म्हणत असेल की मी डाकू आहे किंवा मी चोर आहे, म्हणूनच हे देखील वधवून घेतलं परमात्म्याने की मी काळ आहे. 11व्या अध्यायाच्या 32व्या श्लोकात अर्जुनाला म्हणतो, अर्जुन मी काळ आहे आणि सगळ्यांचा विध्वंस करण्यासाठी, सगळ्यांचा नाश करण्यासाठी आता प्रकट झालोय. श्रीकृष्ण तर पहिल्यापासूनच उभा होता ना त्याच्याबरोबर, आणि त्याने आपले विराट रूप दाखवून बाहेर अर्जुनाला, कृष्ण तर दिसलाच नाही अर्जुनाला, कृष्णाला तर अचेत केले. त्याने म्हणतो मी काळ आहे. ते सुद्धा परमात्म्याच्या दयेने त्याने आपली वास्तविकता सांगितली. परमात्म्याच्या हातात रिमोट की बोल हे तू, तर माझ्या लेकरांना समजले पाहिजे तू काय आहेस, म्हणून वधवून घेतले दात्याने. कितीतरी वेळा होते ना मनुष्य रागामध्ये आणि हे आपल्या प्रभुत्वामुळे न जाणू काहीतरी बोलून जातो आणि मग तीच गोष्ट जड जाते मग त्याला. तर तो जे काही बोलत होता वेदव्यासांनी ते ॲज इट इज लिहिले. परमात्म्याने त्यांना दिव्यदृष्टी दिली होती की लिही तू, ॲज इट इज लिहा जे बोलणं चालू आहे. आज ते आपल्या कामी आले आणि आजपर्यंत त्याला 5500 वर्ष झाली. ही पवित्र श्रीमद भगवद्गीता, पवित्र वेद, पवित्र 18 पुराण कागदावर येऊन लिहिले जाऊन, आणि हे आपले धर्मगुरू त्यातलं कखही नाही समजू शकले, कारण त्यांच्याकडे त्यातलं तत्वज्ञान नव्हतं. ते सृष्टी रचनेचं ज्ञान नव्हतं. जी मास्टर की आहे अध्यात्मज्ञान समजण्याची मास्टर किल्ली आहे, ती या दासाला दिली भगवानाने. परमात्म्याने जी मास्टर किल्ली आहे, जी सारी कुलपे उघडेल, सारे अज्ञान दूर करेल, ती या दासाकडे उपलब्ध आहे. तर प्रसंग चाललाय की श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 1 मध्ये अर्जुनाने जे विचारले की किम तद्ब्रह्म, ज्याविषयी तुम्ही 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात म्हटलंय की जे लोक जरा आणि मरणाच्या, जरा म्हणजे वृद्धावस्थेच्या त्रासातून आणि मृत्यूच्या या जन्म मृत्यूच्या या दुःखापासून वाचण्याचा प्रयत्न करतात, यातून मोक्ष सुटका मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांनी तद्ब्रह्मला जाणलं आहे आणि सर्व अध्यात्मज्ञान आणि सर्व कर्माशी परिचित आहेत. तर अर्जुनाने विचारले किम तद्ब्रह्म, ते तद्ब्रह्म काय आहे? किम अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम. आता कृष्ण तर त्याला, अर्जुन तर कृष्णालाच पुरुषोत्तम मानत होता. तो तर म्हणत होता 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात की पुरुषोत्तम तर कोणी अन्य आहे. तर इथे सांगितले आहे 8व्या अध्यायाच्या पहिल्या मंत्राचे उत्तर गीता ज्ञानदात्याने 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात दिले आहे की ते परमक्षर ब्रह्म आहे. म्हणजे गीता ज्ञानदात्याहून कोणी वेगळा ब्रह्म आहे. ब्रह्मचा अर्थ होतो मालक, प्रभू, स्वामी, गॉड, भगवान. तर हा क्षरब्रह्म आहे. गीता ज्ञानदाता क्षरब्रह्म आहे. क्षरब्रह्म म्हणतो आम्ही संत भाषेत क्षरब्रह्म. नाशवंत ब्रह्म, नाशवंत भगवान, नाशवंत स्वामी. आणि एक असतो या क्षरब्रह्मला, भले क्षरपुरुष म्हणा, पुरुषचा अर्थ देखील प्रभू होतो. आणि हा 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 पासून 4 मध्ये आणि 16 आणि 17 मध्ये, 15व्या अध्यायाच्या 16 आणि 17 मध्ये हे 3 कंप्लीट नॉलेज आहे की किती प्रभू आहेत मुख्यत्वे, किती स्वामी आहेत मुख्यत्वे. जसे उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे त्याबद्दल गीतेमध्ये लिहिले आहे की खाली 15व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकात खालील बाजूला वरती मुळं असणारा आणि खाली तिन्ही गुणरूपी शाखा असणारा उलटा लटकणारा संसाररूपी वृक्ष आहे. आणि तत्वदर्शी संतांची ओळख देखील सांगितली आहे की जो याचे सर्व छंद, सर्व विभाग आणि सर्व तुकडे यांची उकल करून सांगेल. जसे संधी छेद म्हणतात ना, त्याप्रमाणे जो उकल करून सांगेल वेदासहित, तो तत्वदर्शी संत आहे. तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे. तर परमेश्वराने स्वतः येऊन भूमिका केली होती तत्वदर्शी संताची.
तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुरु तुम हंस, और गरीबदास आपके रूप बिन तेरे रूप बिन और न दूजा अंश. त्यांनी स्वतः येऊन सांगितले होते की अक्षर पुरुष एक पेड़ है निरंजन वाकी डार, सरपुरुष वाकी डार. अक्षर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष वाकी डार, और तीनों देवा शाखा हैं ये पात रूप संसार. परंतु मूळ ते स्वतः होते. त्यामुळेच ऑप्शन ठेवून गेले या दासासाठी की माझा दास येईल आणि माझी महती सांगेल. वारंवार सांगितले की मी भगवान आहे, मी असा आहे, तर कोणी नाही ऐकत. दगड मारतात लोक. तर जे मूळ आहे, जो आधार आहे, ते पूर्ण परमात्मा स्वतः कबीर साहेब आहेत, अल्लाहू अकबर आहेत, जे तीनही लोकात प्रवेश करून सर्वांचे पालनपोषण करतात. तर गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 1 ते 4 निष्कर्ष आहे की वरती मूळ आणि खाली तिन्ही गुणरूपी शाखा असणारा उलटा लटकलेला हा संसाररूपी एक अविनाशी वृक्ष आहे. आणि जी व्यक्ती याचे सर्व विभाग नीट सांगेल तो तत्वदर्शी संत आहे. त्याच्या पश्चात परमेश्वराचे जसे आपण इथे 3 पुरुष सांगू इच्छितो. त्याच्या पश्चात परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घ्यायला हवा जिथे गेल्यावर साधक परत फिरून कधीही संसारात परत येत नाही. आणि ज्या परमात्म्याने सर्व ब्रह्मांडांची रचना केली आहे, म्हणजे संसाररूपी वृक्षाची प्रवृत्ती यामुळे विस्ताराला प्राप्त झाली आहे. अर्थात सांगण्याचा मतितार्थ हा आहे की या संसाररूपी वृक्षाला याची ज्याने रचना केली आहे त्याची भक्ती कर. गीता ज्ञानदाता म्हणतो माझी देखील करू नकोस, जर तुला मोक्ष हवा असेल तर. अजून पुढे सांगतो. आता जो प्रसंग चालू आहे आधी तो कंप्लीट करून मग पुढे जाऊया. 15व्या अध्यायाच्या 16 आणि 17 3 पुरुष सांगितलेत. एक क्षरपुरुष आणि एक अक्षर पुरुष. हे दोन्ही आणि यामध्ये जे काही जीव आहेत हे सर्व नाशवंत आहेत, परंतु कोणाचाही आत्मा मरत नाही. 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात श्रीमद भगवद्गीतेत लगेचच म्हटले आहे की उत्तम पुरुष तू अन्यहा. या दोन्हींपेक्षा क्षरपुरुष आणि अक्षर पुरुषापेक्षा उत्तम पुरुष म्हणजे पुरुषोत्तम, म्हणजे खरा भगवान तर कोणी वेगळाच आहे. खरा भगवान उत्तम पुरुष, श्रेष्ठ प्रभू तर कोणी वेगळाच आहे, त्याला परमात्मा म्हटले जाते. आणि तोच तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतो. म्हणजे संसार रूपी जसे वृक्षाला मुळापासून जमिनीतूनच सर्व अन्न मिळते, पोषण होते. म्हणजे हे क्लिअर आहे की जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतो तो अविश्वर आहे, तो अविनाशी, वास्तवतः अविनाशी तोच परमात्मा आहे. आता आपण येऊया गीता अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 3 पासून पुढे जाऊया. तर इथे गीता अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 1 उत्तर गीता अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 3 गीता ज्ञानदात्याने म्हटले की तो परमक्षर ब्रह्म आहे. तर 3 पुरुष आहेत. हे एक क्षरपुरुष हा स्वतः आहे, क्षरपुरुष हा स्वतः आहे, याला क्षरब्रह्म देखील म्हणतात, याला काळ ज्योत स्वरूपी निरंजन देखील म्हणतात. हा केवळ 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे, एवढाच प्रभू आहे, एवढाच मालक आहे, एवढाच ब्रह्म आहे. याला क्षरब्रह्म म्हणा किंवा क्षरपुरुष म्हणा. मग दुसऱ्या नंबरचा अक्षर पुरुष आहे. अक्षर पुरुष म्हणा, अक्षर ब्रह्म म्हणा, त्याला परब्रह्म म्हणा. म्हणजे ब्रह्मच्या नेक्स्ट जो आहे तो 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे. नील पद्म शंख हा 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे, एवढाच प्रभू आहे. हा देखील नाशवंत आहे आणि क्षरपुरुष तर सरळपणे नाशवंत आहेच. याच्यानंतर गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 17 म्हटलंय की उत्तम पुरुष तू अन्यहा, तो परमाक्षर ब्रह्म आहे. तर गीता अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 3 त्या गीता अध्याय नंबर 15 श्लोक नंबर 17 वाल्या उत्तम पुरुष तू अन्यहाचा इथे उल्लेख आहे. तो परमाक्षर ब्रह्म आहे. तर 3 पुरुष झाले, क्षरपुरुष, अक्षरपुरुष, परमाक्षर पुरुष. क्षरब्रह्म म्हणा, क्षरपुरुष म्हणा, अक्षर ब्रह्म म्हणा, अक्षर पुरुष म्हणा, परब्रह्म म्हणा आणि परमक्षर पुरुष म्हणा, परमक्षर ब्रह्म म्हणा किंवा त्याला सत्यपुरुष म्हणा, त्याला कंप्लीट गॉड म्हणा, पूर्ण परमात्मा म्हणा. तो 3ऱ्या नंबरचा आहे. मग जसे म्हटलंय की वरच्या बाजूला मूळ आणि खाली तिन्ही गुणरूपी शाखा आहेत. परमात्म्याने काय सांगितलंय सूक्ष्म वेदात, अक्षर पुरुष एक पेड़ है और सरपुरुष वाकी डार और तीनों देवा शाखा है वाई पाते रूप संसार. हे तिन्ही देव, तिन्ही गुण, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी या शाखा आहेत. आणि तुम्ही तर पुढे पानांच्या रूपात आहात. तर सांगण्याचा मतितार्थ हा आहे की आता जे मूळ आहे ते पूर्ण वृक्षाचा पालन करता असतो
पोषक असतो. असेच गीतेच्या अध्याय 15च्या श्लोक नंबर 17 म्हटले आहे की उत्तम पुरुषोतू अन्यः. क्षरपुरुष आणि अक्षर पुरुषापेक्षा देखील जो श्रेष्ठ आहे तो भगवान तर कोणी वेगळाच आहे. त्याच्या 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात सांगितले गेले आहे की तो परमक्षर ब्रह्म आहे. तर पुण्यात्म्यांनो, तिसरा तोच तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतो, तो आहे अविनाशी भगवान. तर पुण्यात्म्यांनो, टीचर त्याला म्हणतात जो हे सद्ग्रंथ समजू शकतो. कारण एकाच चॅप्टरमध्ये सर्व काही सांगता येत नाही, नाहीतर हे अध्याय करायची गरजच काय होती त्याची. चॅप्टर यासाठी केले जातात कारण त्यातलं ज्ञान इथेही पुढेही सर्वांना, मग त्याला सगळ्याला एकत्रित करून जो निष्कर्ष काढून आपल्या श्रोत्यांना देतो तो गुरु असतो. त्याला गुरु म्हणणंच योग्य आहे. परंतु नकली गुरु बनून जे खोटे ज्ञान देतात तर सद्गुरू म्हणावे लागेल. आणि सद्गुरू देखील खोटे आले तर खरा सद्गुरू देखील म्हटले. तर खरा सद्गुरू तो असतो जो निष्कर्ष काढून देतो. जसे वाघाचे वनामध्ये, जंगलात, फॉरेस्टमध्ये न जाणो किती प्रकारच्या औषधी जडीबुटी असतात आणि सगळ्याच हिरव्यागार डोलत असतात. परंतु जो वैद्य असतो त्याला ज्या मुळीची ती जिथेही असेल तिथून तो उचलून आणेल आणि त्याच्या बिया हव्या आहेत की पाने हवी आहेत की मुळे, ती आणून ती कुटून बिटून त्याच्या गोळ्या औषधे तयार करून त्याची पुडी तयार करून देतो. त्याला वैद्य म्हणतात. आता कोणी कुठल्याही वनस्पतीची 4 पाने तोडून आणली आणि कुटून चूर्ण करून दिले आणि म्हणेल खा बाबा, तो देखील वैद्य होऊन बसलाय. तर हे नकली जे संत आहेत ते तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेत. आणि एखादा कुठला तरी मंत्र, कशाचा शेंडा कशाचा बुडखा घेऊन हे सद्गुरू झाले. हे सगळे नकली डुप्लिकेट काम आहे. यांच्याकडे काडीचंही ज्ञान नाहीये. आता त्यांचे कंप्लीट ज्ञान या दासाकडे उपलब्ध आहे. आणि हे सद्ग्रंथ जाणून घेणं म्हणजे काही येरा गाबाळ्याचं काम नाहीये. जोपर्यंत आपल्याकडे सृष्टी रचनेचे ज्ञान नसेल तोपर्यंत कोणीही हे सद्ग्रंथ कोणत्याही प्रकारे समजू शकत नाहीत. हेच कारण होते की आजपर्यंत ना वेद कळले, ना गीतेचे ज्ञान मिळाले आणि पुराणाचे ज्ञान तर होणेच शक्य नव्हते. कारण ते तर शेंडा बुडखा नसलेले ज्ञान आहे. विना शेंडा बुडख्याचे याचा अर्थ हा आहे की जसे ब्रह्माजींनी ज्ञान दिले, त्या ब्रह्माजींकडून ज्ञान प्राप्त झाले दक्षादी ऋषींना, जे त्यांचे वंशज होते, त्यांचे पुत्र होते. त्या दक्ष आदी ऋषींनी तिथल्या इतर ब्राह्मणांना, आपल्या वंशजांना ज्ञान दिले. तर असे जाता जाता ब्रह्माजींनी जे ज्ञान दिले होते त्यातच त्यांनी आपल्या धारणा बांधत बांधत पेरत हे 18 भाग बनवले पुराणाचे. आणि ब्रह्माजींना स्वतःलाच नाही माहिती की मी कुठून उत्पन्न झालो. श्रीमद देवी भागवत देवी पुराणात 3ऱ्या स्कंधात या ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा उल्लेख आहे, विवरण आहे. तर ब्रह्माजी स्वतः सांगतात की आपला पुत्र नारद आला की बाळा नारदा, जेव्हा मी प्रकट झालो तेव्हा मी स्वतःला कमळाच्या फुलावर पाहिले. मला माहिती नाही की माझा जनक कोण आहे, मला इथे कोणी बसवलंय, मला कोणी उत्पन्न केले. तर असा महापुरुष ज्याला स्वतःच्या उत्पत्तीबद्दलच माहिती नाही तर त्याने दिलेले बाकीचे ज्ञान हे कम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज होऊच शकत नाही. तर पुराणांचे ज्ञान म्हणूनच ठांग पत्ता नसलेले आहे. आणि जे ब्रह्माजींनी स्वतःच्या सचेत झाल्यानंतर त्याच्यानंतर जे दिलेले ज्ञान आहे ते ब्रह्माजींच्या स्तराचे आहे, ते कम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज नाहीये. तो ब्रह्माजींचा अनुभव आहे, स्वतःचा अनुभव आहे किंवा कोणाकडून ऐकलेले. जसेही त्यांना वेद समजले तेच ज्ञान पुढे नेले. श्रीमद देवी भागवतात देवी पुराणात ते देवीजींना स्वतः म्हणतात, आपल्या मातेला, की माते, तुम्ही म्हणता की भगवान निराकार आहे, तो दिसणार नाही, आणि तुम्ही तर असे म्हणता की मीच सर्वेश्वरी आहे. परंतु वेद काही वेगळे सांगत आहेत की तो निराकार आहे, तो मनुष्य सदृश्य आहे, तो कुठे बसलेला आहे. तर आपण जो स्वानुभव घेतला आहे आपण त्यामध्ये तो दिसून येत नाही.
आपल्याला प्रकाशच प्रकाश दिसतो, तर आपल्या अनुभवाप्रमाणे आणि वास्तविक वेदज्ञान यात बराच विरोधाभास आहे. असे का आहे? परंतु दुर्गा याचं काही उत्तर देऊ शकली नाही. त्याला कुठल्या वेगळ्याच तर्कवितर्कामध्ये गुंतवले आणि म्हणाले की तुला बुद्धीच्या भ्रमामुळे 2 वेगळी रूपे दिसून येतात आणि त्यामध्ये मी जी आहे तो आहे. परंतु तरीही शेवटी म्हणून जाते की जेव्हा तुमच्यावर एखादं संकट येईल मुलांनो, तिघाही जणांवर, ब्रह्माजी, विष्णूजी आणि शिवजींवर, तर त्यावेळी तुम्ही आमच्या दोघांचंही स्मरण करा, माझे आणि त्या ब्रह्मचे. मग मी तुमच्यासमोर प्रकट होऊन तुमची सर्व संकटं दूर करेन. आता सांगण्याचा मतितार्थ हा आहे पुण्यात्म्यांनो, की पुराण जे आहे ते कम्प्लीट गॉड, कम्प्लीट स्पिरिच्युअल नॉलेज नाही आहे. हां, जे ब्रह्माजींनी स्वतः शुद्धीत आल्यानंतर जे ज्ञान दिले आहे ते त्यांच्या स्तरावर योग्य आहे. आता जसे पुराणाला भाकड कथा कोणी म्हणत असेल तर तो मूर्ख माणूस आहे. कारण की अध्यात्म मार्गामध्ये कोणतेही इम्पॉसिबल कर्मकार्य, जॉब नसतो. कोणत्याही प्रकारचे जे सर्व लिहिलेले असते ते सर्व संभव असते. जसे एक छोटासा जादूगार आम्ही पाहिला. एक छोटीशी जशी एक गोटी असते, मुले खेळतात, छोटीशी ती काचेची गोट्या, त्याला तो अशा तोंडात ठेवतो आणि थोड्या वेळानंतर दगड, एक एवढा मोठा दगड करून, एवढा करून असा बाहेर काढतो. तर सांगा, हे कोण म्हणेल की मी तर नाही मानतच, मला करून दाखवा. आम्ही तर नाही करणार, कारण आम्हाला करता येत नाही, परंतु आम्ही करताना पाहिलंय, आम्ही खरंच सांगतो. तर हे तर जो कोणी म्हणत असेल की हे खोटं आहे, तर मग त्याची बुद्धी त्याच्या स्तराची आहे. मी नाही मानत. आता जो म्हणतोय तो जर बालक आहे तर तो स्वार्थासाठी थोडंच म्हणतोय. ब्रह्माजी कोणी बालक नव्हते. त्यांनी ज्या काही लीला पाहिल्या स्वतः शुद्धीत आल्यानंतर त्या पुराणात लिहिल्या आणि त्या सर्व ज्या काही झाल्या आहेत त्या खऱ्या आहेत. खऱ्याचा अर्थ आहे की अशा घटना घडल्या आहेत. खऱ्याचा अर्थ हा नाहीये की ते योग्य ज्ञान आहे. त्या तशा घटना तिथे घडलेल्या आहेतच, झालेल्या आहेत. आता आपण प्रसंगावर येऊया की आपल्याला असे शरीर मिळालेले आहे तुम्हाला सर्वांना. यामध्ये कार्य करता करता आपला निर्वाह देखील करावा लागेल आपल्याला. आणि निर्वाह करत असताना भगवानांचा विसर पडता कामा नये. त्यामध्ये सूक्ष्म वेदात आणि सर्वच पुस्तकात जी पवित्र पुस्तके आहेत, ज्यामध्ये गॉड गिव्हन स्पिरिच्युअल नॉलेज आहे, त्यामध्ये सगळ्यातच एकसारखे प्रावधान सांगितले आहे. जसे आता गीता ज्ञानदाता 8व्या अध्यायाच्या, आता हे 3 पुरुष स्पष्ट झाले. 3 पुरुष, एक क्षरपुरुष, एक अक्षर पुरुष, एक परमअक्षर पुरुष. दुसऱ्या शब्दात एक क्षरब्रह्म, एक अक्षर ब्रह्म, एक परमअक्षर ब्रह्म. आणि तिसऱ्या शब्दात असे समजा की ब्रह्म, क्षरपुरुषाला केवळ ब्रह्म देखील म्हणतात आणि परब्रह्म म्हणजे याच्या नेक्स्ट भगवान, आणि एक परमअक्षर ब्रह्म म्हणजे परम अक्षर, परम अविनाशी ब्रह्म म्हणजे परमात्मा. आता इथे हा ब्रह्मच कसा वेल नोन झाला, का सुप्रसिद्ध झाला ब्रह्म? सगळे म्हणतात ब्रह्म भगवान आहे, ब्रह्मच सर्व काही आहे. असे का झाले? कारण की ऋषी महर्षींना केवळ ब्रह्मपर्यंतचे ज्ञान होते. ओम नामाचा जप करत राहिले आणि यांना ना पूर्ण ब्रह्मची आठवण राहिली की यात पूर्ण ब्रह्म देखील लिहिलंय, कंप्लीट पूर्ण परमात्मा देखील लिहिलंय, पूर्ण पुरुष देखील लिहिलंय, परमअक्षर ब्रह्म देखील लिहिलंय. तर यांची बुद्धी तिथे चाललीच नाही आणि यांनी ब्रह्मलाच परब्रह्म, यालाच परमअक्षर ब्रह्म, यालाच सर्व काही मानले. तर या होत्या त्याला तत्वदर्शी संतांच्या ज्ञानाच्या अभावाच्या गोष्टी. तत्वदर्शी म्हणतात, गुरु बिन काहू न पाया ज्ञान, जो थोथा भूसड़े मूड किसाना. गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी, समझे न सार रहे अज्ञानी. गुरु विना वेद वाचणारा देखील नेहमी अज्ञानीच राहतो. गुरु बिन काहू न पाया ज्ञान, जो थोथा भूसड़े मूड किसाना. मूर्ख शेतकरीच भुष्यावर काठीने मारेल धान्य प्राप्तीसाठी,
धान्य तर धनी घेऊन गेला, तो तर भुस्सा राहिलाय. तर भुश्याला मारणारा, भुश्याला जो मारत आहे तो मूर्ख आहे. एक तर नशा केली आहे किंवा पूर्णतः वेडा आहे. तर परमात्मा म्हणतात की गुरु बिन काहू न पाया ज्ञाना, अर्जो थोथा भूसडे मूड किसाना. तर आत्तापर्यंत पूर्ण ज्ञान नसल्यामुळे दास आधी तर परमात्मा स्वतः आले. त्यांनी त्यांच्या प्रिय आत्म्यांना ज्ञान दिले. जसे त्याचे विधान आहे तो त्याप्रमाणे करतोच करतो. आणि दासाच्या ज्ञानाप्रमाणे ते आपल्या कलियुगामध्ये जे परमात्मा आपल्या विधानाप्रमाणे भेटले आहेत, आदरणीय धर्मदास साहेबजी, आदरणीय मलुकदास साहेबजी, आदरणीय नानक साहेबजी जे शीख धर्माचे प्रवर्तक मानले जातात, आदरणीय दादू साहेबजी, आदरणीय गरीबदास साहेबजी गाव छुडानी जिल्हा झज्जर हरियाणावाले, आदरणीय घिसादास साहेबजी गाव खेकडा जिल्हा मेरठ उत्तर प्रदेशवाले, आणि आदरणीय रामानंदजी महाराजजी स्वामीजी काशीवाले, या महापुरुषांना परमात्मा भेटले आणि या दासाला भेटले. तर ते महापुरुष सोडून या दासाच्या व्यतिरिक्त आजपर्यंत हे वेदज्ञान कंप्लीट स्पिरिच्युअल नॉलेज कोणाकडेच नव्हते. आणि त्यामुळेच म्हटले आहे की सद्गुरू, आता ते महापुरुष गुरु होते आणि योग्य ज्ञान देऊन गेले आहेत, परंतु त्यावेळेस आपण समजण्याच्या परिस्थितीत नव्हतो. आपण शिक्षित नव्हतो आपले पूर्वज, ज्यामुळे आभाळ कोसळले होते. ते महापुरुष जे हिरे घेऊन फिरत होते त्यांना तर आपण रिजेक्ट केले, आणि हे कवड्यावाले जे कवड्या घेऊन फिरायचे त्यांना आपण विकत घेऊन घरात भरून ठेवले की आपण धनवान होऊ, पण जिथल्या तिथेच उभे आहोत आपण. यानंतर याविषयी परमात्मा सांगतात की चारों युग में मेरे संत पुकारे, कोक कहा हम हेल रे, हीरे माणक मोती बरसे, ये जग सुगता डेल रे. चारही युगांमध्ये माझे संत पुकारतात, मला जाणणारे माझे प्रिय आत्मे ते महापुरुष ज्यांना मी भेटलो, ज्यांना कंप्लीट स्पिरिच्युअल नॉलेज दिले, त्यांनीही तीच साथ घातली. आणि मी देखील, आम्ही उंच स्वरात गरजून गरजून साथ घातली चौका चौकात उभे राहून. आणि आम्ही हिरे मोती माणिकांचा वर्षाव करतो आहोत. यथार्थ भक्तिरूपी जे सत्साधनारूपी जे बहुमूल्य ज्ञान देत आहोत, ज्यामुळे लवकरच भक्तीने श्रीमंत व्हाल. आणि हे ग्रहण न करता तुम्ही खडे वेचत बसला आहात. अन्य उपासना, चुकीची साधना, शास्त्रविरुद्ध साधना करून ते खडे वेचत बसला आहात हिरे समजून, ज्यामुळे तुम्हाला शेवटी धोका मिळेल. तर जो प्रसंग सुरू आहे पुण्यात्म्यांनो, तर या महापुरुषांना सोडून या दासा व्यतिरिक्त वर्तमानात कोणी गुरु नाहीये. याला हवं तर अभिमान म्हणा किंवा खरं ज्ञान समजा. जो आज याला अभिमान समजेल, 10 दिवसांनी त्याला पश्चात्ताप करावा लागेल की पूर्ण सत्य सांगत होते. तर म्हणतात, गुरु बिन काहू न पाया ज्ञाना, जो थोथा भूसड़े मूड किसाना, और गुरु बिन वेद पढ़े जो प्राणी, और समझे न सार रहे अज्ञानी. यांनी वेद वाचले, ब्रह्मलाच कंप्लीट गॉड मानून बसले, ओम नामाच्या जपाला फायनल मंत्र समजले आणि पूर्ण ब्रह्म देखील त्यालाच मानले. ओम नाम घेऊन त्यालाच घोकू लागले. आता बघा, श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 आणि 17 3 पुरुष प्रमाणित झाले. आणि श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 1 ते 4 उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे, ज्याची वरच्या बाजूला मुळे आहेत, खाली 3 गुणरूपी शाखा आहेत. तर वरती जे मूळ आहे ते तर परमाक्षर ब्रह्म आहे, आणि जे खोड आहे त्या वृक्षाचे ते समजा अक्षर पुरुष आहे. अक्षर ब्रह्म म्हणा, अक्षर पुरुष म्हणा. मग त्यातून एक मोठी डहाळी निघते खोडातून, तो क्षरपुरुष आहे. त्याला ज्योत स्वरूप निरंजन म्हणा, क्षर पुरुष म्हणा, क्षर ब्रह्म म्हणा किंवा ब्रह्म म्हणा. आणि मग पुढे 3 देव शाखा आहेत. रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी शाखा आहेत. आणि पानरूपी संसार. तर हे 3 जे ब्रह्मा विष्णू महेश आहेत, तर या शाखा आहेत त्या डहाळीच्या. हे क्षरब्रह्मचे पुत्र आहेत. रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी हे क्षरब्रह्मचे पुत्र आहेत. आणि श्री ब्रह्मा विष्णू महेशजींची दुर्गा जी आहे ती यांची माता आहे, जी क्षरपुरुषाची पत्नी आहे. आणि
आता हे जे इथे प्रभू आहेत, जसे आपण श्री विष्णूजींना सत्वगुण भगवान देखील मानत होतो आणि कम्प्लीट गॉड म्हणत होतो, सत्यनारायण देखील म्हणत होतो. सत्यनारायण म्हणजे अविनाशी भगवान. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सत साहेब. आपलं नाव? पुंडलिकदास ओकाडे. आपण कुठून आलात? मुक्काम पोस्ट कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. आपला व्यवसाय काय आहे? माझ्या आजोबांपासून शेती हा व्यवसाय आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपालजी महाराजांची दीक्षा मी 9/4/2017. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? माझ्या आजोबांपासून परमार्थाकडे वळालेले होते. आजोबा वडिलांनी जो परमार्थ केला तो पण आम्ही सुरुवात केली. आमचं शालेय जीवन ज्या वेळेला सुरुवात झालं ना, त्यावेळेला मी 4थीला होतो. आणि 4थीला असताना आजोबांनी मला वारकरी संप्रदायाची म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाची माळ टाकली. आणि तेव्हापासून माझा त्यांच्याप्रमाणे परमार्थ सुरू झाला. माझी जी सुरुवात झाली, असं करत 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 11वीपर्यंत शिक्षण झालं. एकादशी चालू होती. आजोबांचं आणि वडिलांची एकादशी, शिवरात्र, नवरात्र हे सगळे उपवास चालू होते आणि त्याच्यामध्ये आम्ही पण सामील झालो होतो. असं करता 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 67 साली माझी 11वी शिक्षण पूर्ण झालं आणि तिथून पुढे मी घरी आलो. परिस्थिती नाजूक होती. आजोबा वारले. परमार्थ पुढे चालू राहिला आणि वडिलांनी आजोबाकडून मिळालेले धडे आम्हाला द्यायला सुरुवात केली. ज्या वेळेला माझी 67ला शाळा संपली त्यावेळेला आम्ही दिंडीचा प्रोग्राम सुरू केला. पंढरपूरच्या आत्तापर्यंत असं करत 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 मी 25 वाऱ्या केल्या. आणि पुढे देहू आळंदी, त्र्यंबकेश्वर, मुक्ताईनगर ह्या सगळ्या वर्षभरात 4 दिंड्या मी पूर्ण करायचो. आणि असं करत 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 माझं बरेच दिवस त्याच्यामध्ये गेले. या सेवा करत असताना लाभ तर कुठला होत नव्हता. परिस्थिती अशी झाली का पुढे जाऊन आमच्या भगतमतीच्या डोक्यामध्ये फरक पडला. 2 लहान मुलं होती, 1 मुलगी होती. तीसुद्धा कोणाच्या तरी घरी जाऊन भाकरी मागत होती. आम्हीसुद्धा कुठंतरी भरकटत होतो आणि दिंडीमध्ये जायचं. असं करत 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 बरेच दिंड्यांचं प्रोग्राम तर चालूच होते. परमात्मा बाकी भेटत नव्हता. ओढ बाकी तिकडे लागली होती. सारखा विचार यायचा, परमेश्वरा कुठे आहे तू? असं करत 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 पुन्हा विचार एक आला की आपण 11वीपर्यंत शिक्षण घेतलं आहे आणि आपण त्या शिक्षणामध्ये 8वीपासून भारताचा नकाशा बघत आलो आहे. आपण हा भारत कधी पूर्ण करणार? आपली परिस्थिती अशी नाजूक आहे. आपण कधी भारत फिरणार आपण? आणि त्याच भारतामध्ये बद्रीनाथ, केदारनाथ, गंगासागरसारखे मोठे मोठे तीर्थ लपलेले ते आपण कधी बघणार? अशी एकदम मनोकामना अशी प्राबल्य झाली होती. असं करत 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 मी एका पाहुण्याकडे विषय घेतला. मला खूप मोठी इच्छा आहे, बद्रीनाथला जावं, केदारनाथला जावं, गंगासागर करावा आणि या भारतामध्ये जे जे मोठे ठिकाणं आहे भगवंताचे ते मला बघावेसे वाटतात, त्यांचं दर्शन घ्यावंसं वाटते. परंतु प्रश्न येतो पैशाचा. आज एकदा जर चारोधाम करायचं ठरलं तर 50,000 रुपये खर्च येतो. परिस्थिती अशी झाली का ओढ पूर्ण लागलेली होती. परंतु हे एका नातेवाईकाच्या कानावर गेलेलं होतं आणि त्यांनी मला एक दिवस विचारलं, का रे तुझ्या बऱ्याच दिवसापासून तुझ्या लक्षात आहे की आपण चारोधाम यात्रा करावी, पूर्ण भारत पाहावा, तर तुला एक चान्स आहे, तू जातो का? तर मी स्पष्टपणे होकारा दिला. परंतु तुम्ही जर कोणाकडून पैसे घेऊन मला जर पाठवत असाल ना तर ते पैसे मला देता नाही येणार परत. तर त्यांनी सांगितलं, काय नाही शांत राहा तू, काहीच होणार नाही, परंतु तुला थोडंसं काम करावं लागेल. ठीक आहे म्हटलं, काम कारण करून जर माझं चारोधाम भारत जर बघायचा होणार असेल ना तर मी करायला तयार येते.
8 दिवस निघायची वेळ राहिली, त्यांनी मला नाशिकला नेलं आणि तिथं चौधरी म्हणून ट्रॅव्हल्सचं एक त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथं माझं नाव नोंदवून दिलं आणि ते नाव नोंदलं होतं त्या गाडीमध्ये असणाऱ्या लोकांनी जेवण केल्यानंतर भांडी घासायचं. परमात्म्याला भेटायची इच्छा होती. मी ते पण अगदी मनापासून त्याला होकारा दिला आणि पहिली ट्रिप माझी गंगासागरची, तिकडे मी भांडे घासण्याच्या निमित्तानं गेलो आणि त्या लोकांचं जेवण झाल्यानंतर मी आपले भांडे कुंडे घासायचे, जे काम असेल ते करायचं. आणि जो एजंट होता तो मला घेऊन जायचा. आम्हाला 3-4 लोकांना, स्वयंपाकवाल्या बाया होत्या 2, आम्हाला 2-3 लोकांना घेऊन जायचं. घाईघाई दर्शन करायचा, गाड्या इकडे तयार असायच्या, गाडीमध्ये बसायचं, निघायचं. पण मनामध्ये एक फार मोठा आनंद होता का भगवंता तू भेटलाय, माझ्यासारख्या गरिबाला तू दर्शन दिलंय. खूप आपुलकीनं, खूप प्रेमानं मन अगदी भरून यायचं. असं करत 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 गंगासागर झालं, बद्रीनाथ झाले, आम्ही भांडेच घासत होतो. असं करता करता 3-4 वर्षे हाच उद्योग केला. गावात कोणालाच माहीत नव्हतं हा नुसता जातोय, याचा खर्च कोण करतो, पण भांडे घासतो हे कोणीच बघत नव्हतं. परंतु मला असं वाटायचं की माझी इच्छा पूर्ण होते. असं करत 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 मी 5 वर्ष पूर्ण केले आणि पुढे चौधरी ट्रॅव्हल्स जे मालक होते त्यांची माझी ओळख झाली होती. त्यांनी एक दिवस सहज मला विचारलं, शिक्षण किती झालं? म्हटलं 11वी झाली. अरे बापरे, सुशिक्षित आहे म्हणे तुम्ही? म्हटलं हो. असं करताना मग म्हणे एक काम करा, तुम्ही सुशिक्षित आहात, गाडी आपली घेऊन जा आणि तुम्ही 50 लोक तयार करा आणि आज तुम्ही जे भांडे घासता ना, एक गडी म्हणून राहता ना, तर तुम्ही त्या गाडीचे मालक बना आणि तुमच्या हाताखाली 4-2 लोक राहतील आणि ती गाडी घेऊन जा आणि त्याच्यातनं जे पैसे राहतील ते तुम्हालाच राहतील. असं करीत शेवटचे 5 वर्ष मी पूर्ण करत आलो. म्हणजे 10 वर्ष पूर्ण झाले. 11व्या वर्षी मोठा अभिमान झाला का मी 4 धाम करतोय. असं करता 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 शेवटच्या 11व्या वर्षाला ट्रिप निघाली. 2 गाड्या होत्या, एक जीप होती. जीपमध्ये 10 लोक होते, गाड्यांमध्ये 52, 54, 55 लोक होते. असं करत 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 अंधारामध्ये गाड्या गेल्या आणि ती जीप ओव्हरटेक करताना त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये ड्रायव्हरचा पाय गेला. त्याच्यानंतर एका लेडीजचं डोकं एकदम 2 खापा झाल्या. एकाचा हात गेला, एकाचं नाक गेलं, एकाचं कान गेला. रेडिओला बातमी होती, पेपरला पण बातमी होती काय ॲक्सिडेंट झालेला आहे, महाराष्ट्राचे लोक आहे. आणि त्यावेळेला वाजपेयी पंतप्रधान होते. त्यावेळेला मी 1.5 लाख रुपये लॉस गेलो. परंतु ती ट्रीप, ते लोक त्यांच्या घरी निरोप देऊन ते लोक घरी पाठवले आणि राहिलेले लोक त्यांची यात्रा पूर्ण करून मी घरी आलो. आणि त्या दिवशी 4 धामाला मी गोडपैकी नमस्कार केला आणि 4 धाम करणं बंद केलं. हे सगळं झाल्यानंतर पुन्हा घरी ज्या वेळेला बसलो त्यावेळेला विचार सुरू झाला, भगवंता तू कुठं आहे? का करतोस असं? मला का भेटत नाही तू? इतकं करूनसुद्धा तू माझ्याकडे लक्ष का देत नाही? मी सगळं सोडून दिलं, शांत घरी येऊन बसलो. दिंड्या वाऱ्या चालूच होत्या. असं करता 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 परिक्रमेचा, नर्मदा परिक्रमा लोक करतात, माझ्या पण लक्षात आलं का आपण पण नर्मदा परिक्रमा करायची. म्हणून मी घरामध्ये सहज विषय काढला, मला नर्मदा परिक्रमेला जायचं आहे. बायकोनं नकार दिला आहे. तिच्या माहेरचे लोक बोलून घेतले आणि स्पष्ट सांगितलं हा माणूस मरायला चालला आहे. न ऐकता मी आपलं रस्त्याला लागलो आणि नर्मदेला गेलो. नर्मदा पूर्ण झाली. 5.5 महिने लागले. तिथून घरी आलो. दुसऱ्या वर्षी गोदावरीचं लक्षात आले. गोदावरी परिक्रमेला गेलो. गोदावरी परिक्रमेला 6.5 महिने लागले. 4000 किलोमीटर पूर्ण करून मी घरी आलो. ज्या वेळेला घरी आलो ना, माझ्या भगतमतीनं सुद्धा मला ओळखलं नाही. कारण बेंबीला लागलेल्या माझ्या जटा, कान झाकल्याचे माझे केस, मोठे मोठे 1.5 इंच नखं वाढलेले, माझी प्रत्येक बरगडी उघडी असलेली. आणि ते ज्या वेळेला बघितलं तर मला एक कोणीतरी भिक्षा मागायला आला आहे ह्या नात्यानं बायकोनं माझ्याशी वागणूक दर्शवली. अरे मी म्हणा, अरे मी कोण आहे ओळख ना. असं करत करत ते पोरं हसायला लागले. बाबा आहे काय? कारण
तब्येत एकदम क्रूज झाली होती. एकदम खलास होतो. असं करत घरात गेलो आणि जे सगळे त्यांनी जेव्हा ओळखलं, सगळे चौबाजूंना पडून मोठ्या मोठ्याने रडायला लागले. तरी पण मी कुठलंच काही घेऊन आलो नव्हतो. भगवंत भेटला नव्हता, मनामधली खंत मिटत नव्हती. असं करत करत नर्मदा झाली, गोदावरी झाली, चारोधाम झाले, उपवास झाले, तापास झाले, सर्व केलं, परंतु भगवंत कुठंच भेटत नाही. परंतु दिंड्या बंद नव्हत्या. बायको एका कडेला होती, मी कुठंतरी होतो. मी चारोधाम 11 वेळेला केला. त्याच्यानंतर नर्मदा परिक्रमा केली, गोदावरी परिक्रमा केली, उपवास तापास केले, नवरात्राचे उपवास केले, इतका अट्टहास केला, परंतु मला त्याच्यातनं कुठलाही मोबदला मला मिळाला नाही, कुठलाही फायदा मला झाला नाही. सर, जसं आपण सांगत आहात की आपण अगदी लहानपणापासून भक्तिमार्गात होतात. सर्वप्रथम आपण वारकरी संप्रदायामध्ये होतात. आपल्या वयाचे 26 वर्ष आपण वारकरी संप्रदायात दिलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे जे जे काही आज भारतामध्ये जे काही देवस्थानं आहेत, त्याचप्रमाणे जे काही मंदिर आहेत, त्या मंदिरांना आपण भेट दिली. परमेश्वराच्या शोधासाठी आपण वारंवार भटकत होते. तर मला हे विचारायचं आहे की परमेश्वर आपल्याला मिळाला का? नाही मिळाला. इतकी मोठी भक्ती केली, परंतु परमेश्वराची प्राप्ती मला कधीही झाली नाही. उलट माझं संपूर्णपणे माझं नुकसानच झालं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण एवढा हट्टहास केला परमेश्वर प्राप्तीसाठी, परंतु परमेश्वरांनी आपल्याला दर्शन दिले नाही. तर मला हे विचारायचं आहे की मग आपण आपली ही जी परमेश्वराची शोधची मोहीम ही कशी पुढे चालू केली आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या संपर्कात कसे आलात? मी संत रामपालजी महाराजांच्या संपर्कामध्ये येण्याचं कारण एकच, मला जो शौक होता दिंड्या करणं. असं दिंडी करायच्या निमित्तानं मी मुक्ताईनगरच्या दिंडीत गेलो. परंतु मला उपवास असल्यामुळे तिथं फराळ मिळणार नाही, ह्या नात्यानं मी एक निंबाच्या झाडाखाली तिथून 200-400 फुटावर जाऊन झोपलो. तर तिथं एक व्यक्ती आली, त्यांनी मला जय हरीच केला. त्यांना माहिती होतं हे दिंडीतलेच आहे, गंध वगैरे लावलेला होता मी जय हरी केला. तर ते म्हणे, का हो लय लांब येऊन झोपले? तर म्हटलं मला उपवास आहे. ते म्हणे चला घरी. एक ज्ञानगंगा नावाचं पुस्तक त्यांनी उचललं, त्या थप्पीवरनं माझ्या हातात दिलं. ते ज्ञानच्या वेळेला नाव हे शीर्षक मी वाचलं. फक्त ज्ञान शब्दालाच मी लगेच डोक्याला पुस्तक लावलं. खूप मोठा आनंद झाला. तुम्ही काही करा पण ही नामदीक्षा घ्या. मी म्हणे ठीक आहे, मी पुस्तक वाचतो. त्यांनी नंबर लिहिला पुस्तकावर, मला फोन करा आणि मी पुढचं काय करायचं ते बघतो म्हणे. म्हटलं ठीक आहे. पुस्तक घेतलं. मी तशी दिंडी पूर्ण करून सगळे लोक 8-10 दिवसांनी घरी गेले. घरी गेल्यानंतर ज्ञानगंगा वाचायला सुरुवात केली. मोठा अट्टहास पडला, भगवंता आहे तू. मी इतका मोठा उपवास केला ना, इतका मोठा प्रयत्न केला ना, तरी पण तू भेटला नाही मला. परंतु भेटण्याच्या वाटेवर आहे. 1 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये 4-5 वेळेस ज्ञानगंगा वाचून झाली. एक दिवस आंघोळ केली. मी एक लहऱ्याला होतो. आमचा लहाना मुलगा पॉवर हाऊसला कामाला आहे. त्याच्या लहान्या मुलाकरता मी तिथं होतो. सकाळी उठलो, आंघोळ केली, ओट्यावर बसलो. तेवढ्यामध्ये 3-4 लोक आले. छोट्या छोट्या पताका होत्या खांद्यावर. ते माझ्याजवळ आले, मला डायरेक्ट बोलले, सत साहेब. म्हटलं बापरे, आपण ज्ञानगंगा वाचतोय, ज्ञानगंगामध्ये सतसाहेब आहे. मी डायरेक्ट उठलो, म्हटलं सतसाहेब कुठून आलात तुम्ही? ते म्हणे जळगाव. बापरे, मला ज्ञानगंगा जळगावकरांनीच दिली आणि तुम्ही मला जळगावचेच भेटले इथं. ते म्हणे सत्संग इथं मला सांगवीला नाशिकजवळ, आपल्याला सत्संगाला जायचं आहे, तुम्ही येणार का? म्हटलं येणार. कुठलाच विचार नाही केला. माझी इच्छा झाली, आता कधी जाणार? तुम्हाला किती वेळ आहे अजून? तर ते म्हणे आम्ही 15-1 मिनिटात निघणार आहे. म्हटलं मी घरून येतो सांगून. म्हणजे काहीच सांगू नका, जेवण पण आहे तिथं. तसंच मला गाडीत बसवलं, तिथं सत्संगात नेलं. शेवटी तिथं 3 दिवस मी सत्संग ऐकला आणि 3-3ऱ्या दिवशी नामदीक्षा घेऊन टाकली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञानगंगा पुस्तक हे आपल्याला मिळालं आणि त्यातलं ज्ञान आपल्याला आवडलं आणि आपण संत रामपालजी महाराजांचं नाशिकला सत्संगसुद्धा केलं. तर मला हे विचारायचं आहे की आपण अगदी वयाच्या लहानपणापासून परमात्मासाठी भटकत होतात आणि त्यानंतर असे बरेचसे वर्षे आपले गेलेत आयुष्याचे. तर मला असं विचारायचं की जेव्हा आपण ज्ञानगंगा वाचलं आणि संत रामपालजी महाराजांची जे काही सत्संग ऐकलं, त्यातून आपल्याला असा काय बोध झाला की आपण लगेच संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली? मला त्यावेळेला हेच आश्चर्य वाटलं. ज्ञानगंगा पूर्ण केली, वाचून 2-3 वेळेस वाचली होती मी.
आणि त्याचा परिणाम असा झाला की आजपर्यंत दिंड्यांमध्ये राहत होतो, कीर्तनाला पुढाकार माझाच होता, 50 लोकांचे माझ्याकडे फोन नंबर असतील महाराजांचे, गावातले सप्तमीचे अटेंड करायचो. परंतु एकाही महाराजांना मला कधीही सांगितलं नाही का ब्रह्मा, विष्णू आणि महेशाला आई वडील आहेत. आणि ते रामपाल महाराजांनी ज्या वेळेला मला गोडपैकी दाखवून दिलं त्यावेळेला मला खूप मोठा आनंद झाला. आणि सतलोकाला जायचं ही ग्वाही दिली. परमात्मा मला मिळाल्यासारखं वाटायला लागलं आणि मी अगदी छंद घेतला. तो कोणालाच विचारलं नाही, घरामध्ये सुद्धा कोणाला बोललो नाही. आणि तिसऱ्या दिवशी मी नामदीक्षा घेऊन टाकली आणि तिथून पुढे खूप मोठ्या आनंदानं घरी आलो. संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे आपल्याला त्यांच्या सत्संगाच्याद्वारे आपल्याला कळाला आणि आपण खऱ्या अर्थाने भक्तिमार्गाला लागलात. मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आलात त्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काय काय बदल आढळले किंवा काय काय साक्षात्कार आपल्याला झाला? संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आल्यानंतर मला बरेच काही लाभ झाले. सांगायला गेलो तर फार वेळ जाईल, परंतु मी मोजकेच मला झालेले लाभ मी सांगतो. का ज्या वेळेला माझ्याकडं काहीच नव्हतं, शेतीला पाणी नव्हतं, परंतु परमात्म्यानं मला अशी हे दिली, रामपालजी महाराजांनं, मी ती जागा बदलली आणि निफाडमधून कोपरगावमध्ये आलो. मला पाण्याची 3.5 एकर शेती मिळाली. तिथं जाऊन एक गाय घेतली. त्या गाईच्या आज 20 गाई आहे, 125 लिटर दूध जातो आहे. तिथं गेल्यानंतर मी 3 मोटरसायकली घेतल्या, एक 4 व्हीलर घेतली. आनंदाचा प्रपंच माझा सुरू झाला आहे. त्याच्यानंतर मला भक्तिमार्ग मिळाला, परमात्मा मला भेटला. इतका अट्टहास केला तेव्हा मला परमात्मा भेटला, त्याच्यातच मला खूप मोठा आनंद आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीत आल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने परमेश्वर प्राप्ती झाली आणि जे काही भौतिक सुख आहे ते सुद्धा आपल्याला मिळालेत. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे आपले जे अगोदरचे जे सहकारी होते, जे आपले मित्रमंडळी होते, त्याचप्रमाणे जो श्रोतावर्ग आज सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत, त्या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? मी एक संदेश देऊ शकत नाही, परंतु एक आराधना त्यांच्यासमोर करू शकतो. का टी व्हीला बऱ्याच चॅनलवर सत्संग संत रामपालजी महाराजांचा चालू असतो आहे, तर तो बघा. आणि त्या सत्संगाच्या खाली एक पट्टी चालू असते आणि त्याच्यावर फोन नंबर असतात. एक फोन करून आपल्याजवळचं नामदान केंद्र कुठं आहे याचा तपास करून तिथं जाऊन नामदीक्षा घ्या आणि आपलं जीवन सुखी करा. सर, जसं आता आपण सांगत आहात की या सत्संगाच्या माध्यमातून जेव्हा संत रामपालजी महाराजांचे प्रवचन प्रसारित होतात तर टी व्ही चॅनलवर काही नंबर फ्लॅश होतात. त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेईल. तर ह्या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? ही नामदीक्षा घेण्यासाठी हे विनामूल्य असतं, कुठलाही 1 रुपया खर्च येत नाही आणि नामदीक्षा ही फ्री मिळते, कुठलाही काही परेशानी नसते. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता.
किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.